हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? तर मजेत असलंच पाहिजे. तर आज मी खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की फ्रूट्स कोणते खावे किंवा फ्रूट्स खावे की नाही, हा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला कमेंट्स पण खूप आल्या की ताई, फ्रूट्स कोणते खावे, कोणते फ्रूट्स खायला पाहिजेत वेट लॉस जर्नीमध्ये. असंही नॉर्मल लाईफमध्ये सगळे फ्रूट्स खाल्लेच पाहिजेत. मी आजचा व्हिडिओ फक्त वेट लॉस जर्नीमध्ये कोणते फ्रूट्स खावे हे शेअर करत आहे, पण नॉर्मल लाईफमध्ये सगळे फ्रूट्स सीझन वाईज कंपल्सरी खाल्लेच पाहिजेत. हे खायचं नाही, ते खायचं नाही. प्रत्येक फ्रूट, लहान मुलं असू देत किंवा मोठी माणसं असू देत, प्रत्येकाने फ्रूट्स हे खाल्लेच पाहिजे. आता येऊया आपण मेन मुद्द्यावर की कोणते फ्रूट्स खायचे. तर बघा, भरपूर असे फ्रूट्स आहेत की आपण खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, फायबरची कमतरता शरीरात भासू नये. कारण आपलं डाएट चालू असतं, आपल्याला शुगरची गरज असते. आपण शुगर इंटेक केलं तर वेट लॉस होत नाही. जर आपण साखर खाल्ली तर वेट लॉस होणारच नाही. मग काय करायला पाहिजे? तर आपण फ्रूट्स खाऊ शकतो. तर फ्रूट्समध्ये नॅचरल शुगर असते, त्यामुळे आपण फ्रूट्स खाऊ शकतो. आता त्यामध्ये आपण मेन म्हणजे कोणतं? सफरचंद खाऊ शकतो. सफरचंदमध्ये फायबर असतं, भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि त्यामध्ये जास्त आपल्याला विटॅमिन्सची कमतरता जर भासत असेल तर ती पूर्ण आपल्याला भरून निघते. त्यामुळे सफरचंद सुद्धा वेट लॉस जर्नीमध्ये खाल्लं तरी काही हरकत नाही. पण मेन म्हणजे भरपूर लोक असं करतात की सफरचंदचं साल असते ते काढून टाकतात आणि आतला जो गरा असतात तेवढंच खातात. का तर केमिकल असते किंवा त्याच्यावर पावडर मारलेली असते ते म्हणून. मग त्यापेक्षा तुम्ही साल नका काढू ना, ते ना कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडा वेळ, एक अर्धा तास त्यात ठेवा किंवा 10-15 मिनिटं ठेवा. ठीक आहे, मग खाऊन टाका. पण आतल्या गरापेक्षा सालीमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे तुम्ही त्याची साल सफरचंदची खाल्लीच पाहिजे, काढून टाकू नका. आणि तुम्ही मेन म्हणजे सफरचंद हे सकाळी नाश्त्यासाठी, तुम्हाला जर आता नाश्त्यामध्ये काय आपल्याकडे आता नाहीच आहे, म्हणजे आपल्याला वेळ नाही आहे किंवा आपण बाहेर गेलोय, तर हे काय सिजनेबल नाही आहे. हे आपल्याला 12ही महिने आता सफरचंद आता अवेलेबल झालेलं आहे आणि रेट पण फार काय असं जास्त नाही आहे की आपण नाहीच घेऊ शकत. तर रिजनेबल रेट आहे, तर आपण सफरचंद खाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे पपई. पपईमध्ये विटॅमिन सुद्धा भरपूर प्रमाणात, विटॅमिन सी पपईमध्ये आपल्याला मिळून जातं. तर अजून आपण स्किनसाठी, हेअरसाठी दुसरे एक्सटर्नल औषधं खायची काहीच गरज नाही आहे, कारण नॅचरली आपल्याला फ्रुट्समध्ये मिळते. तर कोणत्या फ्रूटमध्ये? तर पपिता म्हणजेच पपई. पपई हे पण म्हणू शकतोय आपण पपई. तर पपईमध्ये आपल्याला खूप सारे विटॅमिन्स मिळतात, तर आपण पपिता खावा, जेणेकरून हेअर आणि स्किनसाठी काय दुसरी काळजी करायची गरजच नाही. किंवा आपण जर पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी जर कमी झाल्या, तर पपई खातोय आणि आपल्याला जास्त जर क्वांटिटीमध्ये कमी झाल्या असतील पेशी, तर पपईच्या पानाचा रस आपण करून पितोय. तर का? तर त्याच्यामध्ये खूप ताकद असते. मग हे फ्रूट्स आपण डाएटमध्ये जर इन्क्लूड केले तर आपल्याला कोणता आजार किंवा कशाची कमतरता भासण्याची गरजच नाही आहे, म्हणजे कुठलीच कमतरता आपल्यामध्ये भासणारच नाही. तर पपई सुद्धा खूप छान हेल्दी आहे फ्रूट, तर तुम्ही सुद्धा खावा. स्किनसाठी खूप छान इफेक्ट होतो ते स्किनवर आपल्या, छान असं. त्याच्यानंतर आहे पेर. खाऊ शकता तुम्ही, पण पेर आपल्याकडे सगळीकडेच अवेलेबल होईल असं नाही. अवेलेबल असेल तर पेर सुद्धा खावा, खूप छान फ्रूट आहे. त्याच्यानंतर आहे कलिंगड. कलिंगड त्यालाच आपण वॉटरमेलन पण म्हणतो. तर कलिंगड सुद्धा खूप हेल्दी आहे. त्याच्यामध्ये वॉटर खूप असतं, जेणेकरून कोणाच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते किंवा आपण कधी कधी पाणी प्यायचा कंटाळा करतो, तर अशा फ्रूट्स आपण खाल्ले तर आपल्याला पाण्याची सुद्धा कमतरता जी भासते ती कमी होऊन जाते आणि आपल्याला एनर्जी सुद्धा येते. तर तुम्ही कलिंगड सुद्धा खाऊ शकता वेट लॉस जर्नीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे काय तुम्ही फ्रूट्स खाताय त्याच्यावर साल्ट किंवा मीठ टाकून खायचं नाही, काहीच उपयोग नाही आहे. थोडंसं स्वतःला जर स्ट्रिक्ट राहा की मीठ लावून वरून टाकायची काही गरजच नाही आहे, असं खायचं. जसं नॅचरल फ्रूट्स आहेत तसेच खायचे, कारण प्रत्येकामध्ये प्रत्येकाचा एक वेगळा गुणधर्म असतो, तो शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याच्यावर दुसरं काय तर प्रक्रिया करून नाही खायची, आपण ॲज इट इज तसंच खायचं. त्याच्यानंतर आहे ऑरेंज. ऑरेंज पण सिजनेबल फ्रूट आहे. जेव्हा ऑरेंज मिळेल तेव्हा तुम्ही ऑरेंज कंपल्सरी खावा. खूप छान स्किनवर सुद्धा, आपल्या बॉडीवर सुद्धा खूप छान त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ऑरेंज सुद्धा डाएटमध्ये चालतं. आता भरपूर लोक काय करतात की ऑरेंज आहे तर ऑरेंज कधी खायचं, चला पटकन ज्यूस बनवूया. ज्यूस बनवू नका, ॲज इट इज खावा, जेणेकरून त्याची त्याच्यामध्ये प्रत्येक जेवढी ताकद आहे ती सगळी आपल्या शरीरामध्ये जाते.
कारण चोथा सुद्धा तितकाच गरजेचा आहे. कारण पोट साफ होण्याच्या ज्या तक्रारी असतात किंवा अजून आपले काय प्रॉब्लेम्स असतात ते सगळे कमी होतात. चोथा जो असतो तो सुद्धा शरीरासाठी खूप गरजेचा आहे. किंवा ज्यांना अपचनचा त्रास आहे तर नाही, खायचं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, निसर्गाने आपल्याला खायसाठी जे बनवलंय ते आपण खाल्लंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर ऑरेंज आहे असं सालीसकट खायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकेकांना रस घ्यायचं, साल थुकून द्यायची सवय असते, पण नाही, सगळं इनटेक करायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यूस प्यायचा नाही. आता दुसरी गोष्ट आपण काय करतोय की आज उपवास आहे तर चला आपण आज ज्यूस बनवूया. ज्यूसची जरा क्रेज जास्त झाली आहे अलीकडे बघायला गेलं तर, पण नको, काय गरज आहे, नको आहे आपल्याला त्या गोष्टी. त्याच्यावर प्रक्रिया करून काहीतरी बनवणं हे जरा बंद केलं पाहिजे. ॲज इट इज जसं निसर्गानं बनवले तसंच खायला सर्वांनी शिका. मेन म्हणजे तर उपवास आहे तर चला खूप फ्रुट्स घेऊया, त्याचं ज्यूस बनवूया, त्यामध्ये दूध ॲड करूया, शुगर ॲड करूया, मग पिऊया. अरे वेट तर लूज होणारच नाही, पण तुमचं वेट मात्र नक्की इन्क्रीज होणार. नको आहे काय, नको त्या गोष्टींना एक्स्ट्रा सवय शरीराला लावून घेऊ नका. त्यामुळे काही ॲड करू नका. दूध तेल अजिबात नाही ॲड करायचं, ॲज इट इज खावा. बरं आता वयस्कर माणसं आहेत की ज्यांना आता दातच नाही आहेत, ठीक आहे, विदाऊट शुगर विदाऊट मिल्क तुम्ही ॲज इट इज त्याचं ज्यूस बनवा आणि प्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे, आपल्याकडे आहे ऑप्शन, आपण चावून खाऊ शकतो, दात आपली चांगली आहेत. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे की आपण हे खाऊ शकतो, हेच खाल्लं, सफरचंद सांगितलं तुम्हाला, ऑरेंज पण झालं आपलं. त्याच्यानंतर हे डाळिंब 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 सुद्धा खूप शरीरासाठी चांगला आहे. तर डाळिंबमुळे आपल्या शरीरामध्ये जी रक्ताची कमतरता भासते, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे, ज्यांना रक्त, थकवा, हिमोग्लोबिन ह्या सगळ्यांची ज्यांच्यात कमतरता आहे त्यांनी डाळिंब खावा. आता डाळिंब सुद्धा चावायचा कंटाळा येतो म्हणून ज्यूस बनवतो, तर अजिबात नाही, चावूनच खाल्लं पाहिजे. म्हणजेच चावूनच त्याचा रस आपल्या पोटातही जातो, चोताही जातो, जेणेकरून शरीरावर चांगले परिणाम होतात. जसे मी ऑरेंजचं सांगितलं, त्यामुळे डाळिंब सुद्धा खायला काही हरकत नाही. पण मी एक सांगते तुम्हाला की कोणतेही फ्रुट्स इतक्या पण प्रमाणात जास्त खाऊ नका की शरीरात त्याचा वाईट परिणाम होईल. किंवा असंही करतात की डाएटमध्ये 3 टाइम फ्रुट्सच खायचं, तर नाही. प्रत्येक गोष्टीची आपल्याला गरज असते, अन्नाची सुद्धा गरज आहे, परत फ्रुट्सची सुद्धा गरज आहे. तर सगळ्या गोष्टींची गरज आहे, तशाच प्रमाणात तुम्ही खावा. आणि बऱ्यापैकी तुम्ही चिक्कू आणि दुसरं राहिलं सीताफळ, आंबा पण खावा, पण लिमिटमध्ये. पण वेट लॉस जर्नीमध्ये थोडंसं, आता तर काय गरजच नाही आहे कारण आता तो फ्रूट आता सीझनच चालू नाही आहे. पण सीताफळ, चिक्कू हे आता अवेलेबल असतं, पण त्यामध्ये शुगर खूप जास्त असते. त्यामुळे फक्त डाएट चालू असेपर्यंत तेवढी काळजी घ्या की कोणते फ्रुट्स खायचे, कोणते फ्रुट्स खायचे नाही. थोडे दिवस, जास्त दिवस काय करायचंच नाही आहे. आता राहिला बनाना सुद्धा खाल्ला तर चालतो, पण 2-2, 3-3 बनाने आपण खातो तर नाही. अगदी छोट्या आकाराचा एवढाच बनाना तुम्ही खावा, तेवढीच गरज आहे, त्याच्या व्यतिरिक्त नको. जर तुम्हाला एक्सरसाइज करताना किंवा एक्सरसाइज झाल्यानंतर खूप विकनेस वाटत असेल तर छोट्या मिडियम साईजचा बनाना एक खावा, सफिशियंट आहे, बास. पेरू सुद्धा चालतं, पेरू सुद्धा डाएटला चालतो, पण खूप जण पेरूवर मीठ ॲड करून खातात, पण नाही, मीठ कोणत्याही फळावर टाकायचं नाही किंवा स्प्रेड करायचं नाही. तुम्ही ॲज इट इज खावा, खूप छान फायदे होतात, त्यामुळे काही गरजच नाही आहे. आता मेन मुद्दा आहे की आपण प्रवास करत असतो तर तेव्हा काय म्हणतो आपण, अरे माझं डाएट चालू आहे, चला एक आम्हाला एक ग्लास ज्यूस करून द्या. आपण बाहेर थैलीवाल्या दादांना सांगतो, तर ते थैलीवाल्या दादा काय करतात, तर आता केमिकल म्हणजेच आता इसेन्स मिळत आहे बाजारामध्ये की आता तुम्ही म्हटला की मला बदाम शेक द्या, बदाम शेकमध्ये आता बदाम शेकमध्ये थोडंसंच बदाम टाकतात, पण सगळ्यामध्ये आता केमिकल आलेलं आहे. त्याचे फ्लेवर्सचे आता इसेन्स मिळतात, ते इसेन्स त्याच्यामध्ये ॲड करतात. किती वाईट आहे ते इसेन्स माहिती आहे शरीरासाठी, काही गरज नाही आहे. अरे आहे ना आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, बदाम घ्या, बदामचं शेक बनवा मिक्सरला हे करून, काहीच गरज नाही आहे. मग का त्या गोष्टींची सवय बॉडीला लावून घेताय, तर नको. तर बाहेर गेल्यानंतर तुम्ही ज्यूस ते नसते किंवा आता पॅकेज्ड जे ज्यूस बाहेर मिळते, खूप काय काय आलंय, मला इतकं माहित नाही आहे, पण ऐकते मी की ह्याचं ज्यूस आहे, त्याचं ज्यूस आहे. किंवा लहान लहान मुलं आम्ही जेव्हा पिकनिकला जातो तेव्हा ते सांगतात ज्यूसवाल्यांना, हो ह्याचं ज्यूस द्या, त्याचं ज्यूस द्या, तर ते पॅक्ड असतात. ते पॅकिंगचं तुम्ही घरी ज्यूस बनवून बाहेर 1-2 दिवस ठेवून बघा,
2 दिवस नाही म्हणत मी, 1 दिवस ठेवून बघा. राहते का बघा बरं चांगलं? नाहीच राहत. मग का राहत नाही? त्याच्यामध्ये तर इतकं केमिकल घातलेलं आहे. का तर ते खूप दिवस महिनोन त्याच्यावर एक्सपायरी डेट किती असते त्याची 6 मंथ, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पासून 6 मंथ तुम्ही वापरू शकता. म्हणजे 6 महिने ते टिकण्यासाठी त्यात किती केमिकल ऍड केलं असेल. आणि ह्याच गोष्टी असतात. घरचं खावा, सगळं कमी होतंय, सगळं कंट्रोल होतंय, सगळं वेट लॉस ऑटोमॅटिक होतोय. घरचं खावा. आणि ज्यांना तर मेंटेन ठेवायचं ना, घरचं खावा, कशाचीच गरज नाहीये. फक्त घरचं छान ड्रायफ्रुट्स खावा. आता मी तेच करते. आता मला हेल्दी लाईफ जगायचं आहे. थोड्याशा गोष्टी ज्या माझ्यात कमतरता आहे ती सगळी मला आता भरून काढायची आहे. त्यामुळे मी त्या गोष्टींचा आता ड्रायफ्रुट्स मी कंपल्सरी दररोज घेते, त्यासाठी घेते. तर तुम्ही विनाकारण बाहेर पिकनिकला गेल्यानंतर ह्याचं ज्यूस प्या, त्याचं ज्यूस प्या, नको, काही गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला फ्रुट्स बाहेर सगळे आता बऱ्यापैकी मिळत आहेत. कुठंही लांब जावा तुम्ही, सगळीकडे कुठलं जे आपण डाएटसाठी चालतंय ते फ्रूट कंपल्सरी मिळते. असं कुठंच नाही की मिळत नाही. सफरचंद तर आता 12ही महिने मिळते आपल्याला बाजारात. तर खावा ना, मग काय गरज आहे? का पॅकेज्ड आपण सगळं वापरतोय? नको आहे. कुणाला जर म्हणजे अपचन झालं प्रवासात, नवीन क्रेज आहे. आता मी हॉटेलमध्ये सुद्धा बघते कधी कधी की ते स्प्राईट पितात स्टार्टिंगला, किंवा जेवत स्प्राईट पितात. अरे का बॉडीची वाट लावून घेताय तुम्ही? बंद करा त्या सगळ्या गोष्टी. नको आहे, काही गरज नाही आहे. हा, अपचन होतंय ना, रात्री झोपायच्या आधी 1 ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचा बडीशोप मिक्सरला काढलेली ऍड करा, प्या. सकाळी पोट साफ होतंय. एवढं निसर्गाने आपल्याला सगळ्या सोयी दिल्यात, पण आपण त्याचा सगळा वाईट परिणाम करतोय. म्हणजे पॅकेज्ड, आता माणसाला सवय खूप बेकार लागलेली आहे की सगळं तयार घ्यायचं आणि प्यायचं आणि शरीराची वाट लावून घ्यायची. नको आहे. थोडंसं मी खूप मनापासून सांगतेय, कारण मला वाटतंय, कारण आम्ही एकदा ज्यूस सेंटरला गेलेलो, तर त्यांनी मँगोचं आम्ही ज्यूस मागवलं. तर आम्हाला काय वाटलं, आता मँगोचं सीझन चालू आहे तर त्यांनी आम्हाला ताजा आंब्याचा ज्यूस बनवून देतील. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांच्याकडे बॉटल होती मँगोची इसेन्सची, ते त्यांनी ऍड केलं. मग मी तिथंच त्यांना ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर, की तुम्ही आता तर सीझन चालू आहे, ऑफ सीझनमध्ये ठीक आहे, पण आता सीझन चालू आहे तरी पण तुम्ही देत नाही. नाही ताई, आम्ही दोन्ही हाफ हाफ करून देतोय. नको आहे, सॉरी, ह्याचे पैसे घ्या, तुम्ही बनवलाय, पण मला नको आहे. मी तिथे पैसे दिले त्यांचे, जेणेकरून ते वेस्ट जाऊ नये. शेवटी प्रत्येक जण पैशासाठी कष्ट करत असतं. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, दादा हे घ्या पैसे, मला नको आहे, पण असं तुम्ही करू नका, असं मी त्यांना सांगितलं. कारण तुम्ही सुद्धा, आम्ही एवढ्या विश्वासानं तुम्हाला पैसे देतो, तर तुम्ही सुद्धा आमच्या शरीराची थोडीफार काळजी घेतली पाहिजे. तुम्ही एवढं सुद्धा आमच्या शरीरावर वाईट परिणाम होईल असं वागू नका. पण नाही, आता पैसा दिसतोय सगळ्यांना, कारण आता जास्ती सगळ्या गोष्टींचे इसेन्स आले. घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करताना जरासं मी वेगळा पॉईंट सांगतेय, आलं लसूण पेस्ट वापरताय, तर आता त्याचं कष्ट लसूण सोलायला सुद्धा त्रास नको झालाय. ऑलरेडी आता बाजारात पेस्ट मिळते, तुम्ही ते ऍड करताय. वजन वाढायचं मेन महत्वाचं कारण आहे की जे पॅकेज्ड तुम्ही सगळं आणताय तेच हानिकारक आहे. मी जे सांगतोय हे वापरा, ते करा, ते करण्यापेक्षा बाहेरचं सगळं कमी करा. बघा, अंग सुद्धा हलकं जाणवतंय. तुम्ही खावा, गुळाचा शिरा खावा, मी म्हटलं तेवढं तुम्हाला बॉडी एकदम हाय वाटणार नाही, जेवढं की बाहेरचं तुम्ही जे खाताय. तुम्हाला सुद्धा आता हॉटेलमध्ये जे काय ऑइल असतंय ना, ते ऑइल कोणत्या कंपनीचं हे माहीत नसते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट काळजीनं करा, मला हे सांगायचं आहे. त्यामुळे फ्रुट्स खाताना सुद्धा तुम्ही जे फ्रुट्स मी सांगितले ते खावा. जे फ्रुट्स मी सांगितले सगळे फ्रुट्स हेल्दी आहेत, कुठलंही अनहेल्दी नाही. पण वेट लॉसमध्ये जास्त शुगर इंटेक असणारे थोडंसं कमी करायचं. एकदा वेट कमी झालं की सगळे फ्रुट्स खायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फ्रुट्स खावा. फ्रुट्समुळे शरीरामध्ये कमतरता भासत नाही, कारण वेट लॉस जर्नीमध्ये शुगर इंटेक कमी होतोच. बऱ्यापैकी 100% शुगर इंटेक आपण बंद केलेला असतो. मला सुद्धा शुगर इंटेक कमी केलं की कधी कधी त्रास व्हायचा. तर फ्रुट्स घ्या, इतके काय फार रेट नाही आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा ना फार कमी आहेत फ्रुट्स ॲज कम्पेअर टू बाहेरचं खाणं आणि फ्रुट्समध्ये बघितलं ना, जमीन से आसमान तक का फरक आहे. तर तुम्ही घ्या. आणि काय तुमचे डाऊट्स असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप तुम्ही भरभरून मला प्रेम देताय, मी तुम्हाला मनापासून सगळं सांगतेय. तर विनाकारण फालतूचं काय करण्यापेक्षा जे घरी आहे, जे घरातून काय तुम्हाला करता येईल, हेल्दी लाईफ जगता येईल, ते तुम्ही जगा. आणि अजून काय तुमचे डाऊट्स असतील तर ते मला सांगा, मी सगळ्या गोष्टींचं क्लिअर करेन. आणि कुणाचं जर कमेंटचा रिप्लाय द्यायचं राहिला असेल चुकून तर सॉरी, मला परत एकदा कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. पण वाईट वाटून घेऊ नका की ताईने कमेंट केली नाही. भरपूर कमेंट्स येत आहेत, मी सगळ्यांना 99%ला मी रिप्लाय दिला, पण चुकून कुठं राहिला असेल तर परत सेंड करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन.
आणि ताई म्हणत होत्या की ताई तुमचा नंबर द्या. ताई हे सोशल मीडिया आहे, मी नाही शेअर करू शकत, पण तुमचे जे काही अडचणी आहेत ना मी सगळ्या सॉल्व्ह करणारच, काही होते. आणि 4-5 ताईंचा मेसेज आलेला की ताई एक्सरसाइजला फी किती आहे, नको, मी नाही घेणार, 1 रुपया सुद्धा मला नको आहे कुणाचा, पण तुम्ही हेल्दी लाईफ जगा. माझ्याकडून जितकं देता येईल ना मी तेवढं तितकं तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. मी कमी केलंय तर तुमचं सुद्धा कमी होणार, थोडं पुढं मागं होईल पण नक्की कमी होणार. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.